फिल्डिंगला पसंती दिलेली आहे तर बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन त्याने दिलंय प्रतिस्पर्धी टीम इस्टार कोसलेला. चला रिक्वेस्ट आहे महेंद्र अँड टीम ओपनिंग पेअर रेडी करा. चला आज विनिंग टीमला रिक्वेस्ट आहे जो संघ क्वालिफाय होईल आपण बरोबर उद्या 4 वाजता क्रीडानगरीमध्ये उपस्थित होणं गरजेचं आहे कारण एक एक्स्ट्रा सामना देखील उद्या आपण कव्हर करतोय. फर्स्ट डे विनर्स आणि त्यांच्या विरोधात सेकंड डे विनर. इस्टार कोसले आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे अशी निर्णायक लढत. ओपनिंग पेअर पाठवा लगेच. ओपनर्स दाखल झालेले आहेत. 12th मॅन दोन्ही टीमचे जॉईंट व्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल झालेले विघ्नेश आणि त्याची सोबत देतो कृष्णा. तर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रिन्स ऑफ मुरबाड अर्थातच योगेश कोर. मागच्या सामन्यात मॅन फ्रॉम देवगड टायगर्स कुणाल रावचा झंझावाती अर्धशतक. स्पर्धेतील पहिल्या पर्वातील पहिला फलंदाज तो ठरला ज्याने स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा स्कोर केल्या. 62चं टार्गेट अगदी सहजरित्या चेस केलं गेलं. एस एस सोनारपाडाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि सध्या आणखीन एक चांगला सामना आपला भेटीला येतो. आमदार चषकातील आय थिंक 3rd or 4th प्राइजचे मानकरी ठरलेले इस्टार कोसले इनॅक्शन आहेत आर्यन स्पोर्ट्स टेंबरेच्या विरुद्ध. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. या मैदानावरती जेव्हा जेव्हा इस्टार कोसले संघ दाखल होतोय पॉवर पॅक परफॉर्मन्स त्यांचा आपण पाहिलेला आहे. आमदार चषक मुरबाड स्पर्धेचं 7वं पर्व 7व्या पर्वात तृतीय क्रमांकाचे मानकरी ते राहिले होते. तर बागेश्वरी चषकात देखील उपविजेते अर्थातच रनरअप पदाचे मानकरी ते राहिले होते. पण समोर चॅलेंज तगडे. ऑल इज सेट. पहिला बॉल लाईन पाहावे लागेल. सिटीज नो बॉल. ऑनफिल्ड अंपायर धर्मेंद्र वर्मा सरांचा नो बॉलचा सिग्नल आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय इस्टार कोसलेचा. ऑन स्ट्राईक कृष्णाला आपण बघत आहोत. फ्रीड बॉल. संधी आता त्याला बनली आहे. पायसध्या संधीचं सोनं होईल का. यावेळेला फुल टॉस ड्राईव्ह केला. एक्सलंट टायमिंग. निघालाय बॉल गॅप मधून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल ओव्हर द रो. फ्रीड आणि त्यावरती चांगला हिट लगावलाय कृष्णानं. चौकार. या चौकारासोबत कृष्णाचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. स्कोर आपण बघत आहोत इस्टार कोसलेचा सध्या 5 ऑन बोर्ड. 5 धावा आपल्या धावफलकावर. यावेळेला ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटला फिल्डर उपस्थित पण ओव्हररन झालेत. मिसफील्ड मिस्टेक. जजमेंट खराब. बॉल निघालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सेकंड 4. सलगचा दुसरा 4. चौकार. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या धावफलकावर. फील्ड पोझिशन मध्ये लगेचच बदलाव करण्यात आलेला आहे. डीप मध्ये आता प्लेयर चेंज करण्यात आलेला आहे. उमेश डीप मध्ये दाखल झालेले आहेत. धावा संख्या 9. योगेश कोरच्या विरोधात जबरदस्त सुरुवात.
यावेळेला स्टेट बॅटनं समोर लॉफ्ट केलाय, मिस टाइम स्ट्रोक बॉल अवेत, फिल्डर पोहोचतोय आणि चांगलं जजमेंट, व्हाट अ कॅच, स्टर्निंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर. फर्स्ट विकेट गोज डाऊन. कृष्णा बॅक टू द पवेलियन. पहिला झटका लागलाय. बॅटर बॅटिंगसाठी महेंद्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. योगेश कोरला पेसमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं, त्याच कारणास्तव अपेक्षित अंतर बॉल गाठू शकला नाही. उमेश याचा चांगलं बॅकअप, चांगला झेल संपादित होतोय. 9 धावा सध्या स्कोरबोर्डवर. पहिला झटका बसला इस्टार कोसलेला. विघ्नेश नॉस्ट्राकर रेंडला त्याची सोबत देण्यासाठी स्ट्रायकर रेंडला आपण बघत आहोत दाखल होतात. महेंद्र. स्कोर 9. टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर सामना सुरू झालाय 3 वाजून 3 मिनिटांनी. बॉल तयार. योगेश. या वेळेला लाईन इथे चांगली आहे. टप्पा पडल्याबरोबर चाललाय बॉल थेट एसटी रक्षक मनोज खेंबारी यांच्या हातात. विकेट नंतर येणारा डॉट बॉल. कॉन्फिडन्स सध्या दुणावला गोलंदाज योगेश कोरचा. सुरुवात त्याची खराब झाली होती. नो बॉल, तदनंतर बॅक टू बॅक 2-4 विकेट आणि त्या पाठोपाठ आलेला डॉट. हा देखील वेगवान यॉर्कर. प्रत्युत्तरच नव्हतं फलंदाज महेंद्रकडे. अधिकचा वेग, अधिकची गती. बॅक टू बॅक सेकंड डॉट. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओव्हर द विकेट योगेश येतात विथ द पुल पेस. अधिकच्या गतीनं टाकलेला हा भन्नाट यॉर्कर ही सिरीज. मिसेस बाय व्हेरी लिटल मार्जिन. स्टील 1 टू गो. स्लोवर वन टॉपेज बॉल अवेत. झेलची संधी आणि शॉर्ट फान लेगला तिचा स्वीकार. फलंदाज बाद. महेंद्रला सोडावं लागतं मैदान. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. इस्टार कोसलेची धावासंख्या 9 आणि लागलाय 9 वरती. झटका दुसरा. सुहास केंबारी लिजेंड प्लेअर. मुरबाडचं क्रिकेट ज्यांनी दशकापेक्षा जास्त काल जगलेलं आहे, जपलेलं आहे असं व्यक्तिमत्व सुहास केंबारी बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेची एक वेगळी खासियत आहे. मुरबाडमध्ये प्रथमतःच 40+ चे 10 संघ स्पर्धेच्या अंतिम दिवसात आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहेत. बॉल तयार. सुहास. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर. संधीच दिली नाही हात खुले करण्याचे बॅटर विघ्नेशला. दोन्ही फलंदाज आता फ्रेश आहेत. दोन्ही फलंदाजांनी यापूर्वी एकही बॉल फेस केला नव्हता. सिरीज परफेक्ट वाईड यॉर्कर. सुहास यांची जबरदस्त सुरुवात. हा बॉल यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. उमेश पासून थोडा दूर पडलाय बॉल. सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव आता तितक्याच सहजरित्या मिळताना दिसेल. 2 धाबेसोबत विघ्नेशचं खातं खुलं होतं. चांगलं कॉलिंग केलं प्रशांतनं. त्याच कारणास्तव या 2 धाबा होताना दिसल्या. 2 धाबेसोबत सध्या स्कोर पुढे मार्गस्थ होतोय. इस्टार कोसलेचा 11 ऑन बोर्ड. 11 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार. सुहास. यावेळेला स्लॉक स्वीपचा प्रयत्न. खोला टाकलाय बॉल. दिशा दिली आहे. फिल्डर थोडे दूर आहेत. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल. योगेश कोरचा थ्रो थोडा लेझी आला. तोपर्यंत सहजरित्या दुसरी धाव ही पूर्ण झालेली आहे. सो या 2 धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड. 13 धावा आतापर्यंत दाफलकावर बनलेल्या आहेत.
फुलटॉस बॉल याबलेला स्लॉक स्वीप दिशा दिलीये पाठवलाय बॉल सीमारशाच्या बाहेर टर्न केला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बॉस ओव्हर दी रोप येतोय तो चौकार या चौकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 17-17 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट स्टील 2 टू गो. 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर स्टील 2 टू गो. बॉल तयार सुहास आता स्विच इट पण हवं तसं मिडलिंग नव्हतं हवं तसं टॅमिंग नव्हतं एक्झॅक्टली गॅप देखील बेधू शकले नाही. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धाव्यासोबत सध्या आपण बघत आहोत स्कोर पुढे मार्गस्थ होत 18 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. अठरा धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला मिसॅम स्ट्रोक बॉल हवेत उमेश डीप मधून पोहोचतायत चांगलं जजमेंट आहे आणि आता देखील चांगला झेल संपादित होतोय. सेफ फिल्डर आहेत उमेश आर्यन स्पोर्ट्स टेंबरेचे आणि त्यांचं चांगलं बॅकअप आलंय. बॅकअप करावं लागतंय त्या ठिकाणी बॅटर प्रशांतला. तिसरा धक्का. नवीन बॅटर बॅटिंगसाठी वासुदेव दाखल होताना पाहायला मिळतात. स्कोर सध्या 18. सुहास यांची देखील जबरदस्त कामगिरी दोनही गोलंदाजांनी प्रभावित केलेलं आहे. खास करून योगेश कोहरची सुरुवात थोडी खराब होती पण त्यानंतर त्यानं बॅक केलं स्वतःला. P1 मध्ये त्याचं चांगलं बॉलिंग स्पेल आपल्याला पाहायला मिळाला जो सध्या आता सेकंड स्पेलमध्ये तयार होतोय. यापूर्वी पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा देत असताना महत्वाच्या 2 विकेट त्यानं कॅरी केलेल्या आहेत. स्कोर आपण बघत आहोत 18 ला विकेट 3 पडलेले आहेत. 18 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. वैयक्तिक पहिल्या डावाचं दुसरं तर सांगे एक तिसरं षटक टाकण्यासाठी तयार होतो योगेश. धावा 2 षटकात 18 बनलेल्या आहेत. बॉल तयार. पहिला बॉल फुल टॉस ड्राइव्ह केला डीप मध्ये. फिल्डर उपस्थित होते कव्हर्सला जास्त वेळ घेत आहेत. सेकंडचा कॉल आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील सहजरित्या मिळताना दिसेल. 2 धावेसोबत सध्या टीमचे टोटल पोहोचले पुढे 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला लाईन पाहावी लागेल. सिरीज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाब्याच्या सहाय्याने सध्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर एकूण धावा अंकित होत आहेत त्या 21 धावा. ऑलरेडी 2 सामने जिंकत जनमान बेलपाडा संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेला आहे. यापूर्वी पहिल्या फेरीतील पहिल्या विजयाची नोंद देवगाव टायगर्सने केलेली आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलेला बॉल. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. लाईन रीड करता आली नाही. स्ट्रायकर एंडवरती बॅटर विघ्नेशला. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सिरीज फिंगर्ड मोड केले होते. फसवा चेंडू होता. लेग ब्रेकचा चांगला वापर सध्या करतोय योगेश कोहर. व्हेरिएशन विविधता गोलंदाजाकडे. व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याचे देखील मुरबाड तालुका मध्ये नेहमीच वर्णी लागलेले आपण बघत असतो. तो अनुभव इथे देखील तो पणाला लावतोय. यावेळेला बॅट चिकडा आणि एसटी रक्षकानं दुसऱ्या प्रयत्नात झेल पकडलाय. फलंदाज बाद विघ्नेश बॅक टू द पवेलियन. चौथा झटका इस्टार कोसलेला. ऑर्डर सेट करून ठेवत जा इस्टार कोसले.
21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज माघारी परतलेत. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विवेक, 8 बॉलमध्ये 11 धाब्याचं योगदान देत असताना विघ्नेश माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. स्कोर 21-21. लॉस ऑफ 4 विकेट. बॉल तयार. योगेश, वेगवान बॉल. नवीन बॅटर जसा दाखल झाला, गतीचं भय, वेगाची धमक योगेश करू दाखवतोय. डॉट बॉल. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. स्लोवर बर्न, बॅक ऑफ पॅन्ट, लेग ब्रेक, यॉर्कर्स, कटर्सचा चांगला वापर होतोय. लेंथ बॉलचा चांगला वापर होतोय आणि सेकंड स्पेलमध्ये मात्र सध्या तरी त्याची प्रभावशाली कामगिरी आपण बघत आहोत. स्कोर 21-21. लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 2 टू गो. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो पुन्हा एकदा फसला. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. त्या षटकात खास करून योगेश कोरनं चांगलं कमबॅक केलेलं आहे. चांगली वापसी सध्या त्याच्या वतीनं होत असताना स्कोर 21-21. लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेला भन्नाट यॉर्कर. शाहरुख खानने चित केलंय विवेकला. त्याच्या विरोधात टाकलाय सलगचा तिसरा डॉट बॉल. षटकाची होईल सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात 7.00 धाब्याची माफक धावगती. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतात. 21-24. 4 गडी गमावलेत. ड्रिंक्स तोली गेले मैदानात. या संधी देऊयात डीजे मॅडीला. शॉर्ट ड्रिंक्स इंटरव्हल ब्रेक कव्हर होते. स्कोर आपण बघत आहोत. 21. योगेश कोरचा 2 षटकांचा स्पेल. 12 धावा खर्च करत असताना महत्वाचे 3 धक्के त्यानं दिलेले आहेत. षटक सुरू होते. चौथं बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत आयुष. या सिरीज स्कोर 21. 3 षटकात 21 धावा बनलेल्या आहेत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिस टाइम स्ट्रोक. सेकंड अटेम्प्टमध्ये एका हातानं योगेश कोरनं पकडलाय जबरदस्त झेल आणि आता मैदान सोडावं लागतंय ते वासुदेवला. बिग विकेट. बिग फिश कॉट इन नेट. फलंदाज बाद. 5वा झटका.
बॅटिंगसाठी नवीन बॅटर सचिन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर बोर्डवर सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 21. 5वा झटका नुकताच बसलाय. आयुषला पहिल्या बॉलवरती मिळतं सुयश. स्कोर 21-21, लॉस ऑफ 5 विकेट. या वेळेला पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न सचिनचा, तो फसलाय आणि बॉल बरोबर वाटेश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसलाय. बॅक टू बॅक सेकंड विकेट. आणखीन एक फलंदाज बाद. तुछल में आय अशी परिस्थिती. 6वा झटका. बॅक टू बॅक दुसरा धक्का आयुषनं दिला. ऑन हॅट्रिक संधी आता बनली आहे त्याला. विकेट अटॅकची नवीन बॅटर नितेश बॅटिंग करता दाखल होत आहेत. हॅट्रिक. मिस टाइम बॉल अवेत. आता झेल कोण पकडणारा प्रश्न उपस्थित झालाय. फिल्डर आले होते लॉंग ऑफ से. लॉंग ऑन आला होता पण कॅच ड्रॉप. बॉल आता मागे निघालाय. 3 धावा कंप्लीट आणि हॅलो बॉल सीमारच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात देत आहेत या 4 धावा. चौकार. अटॅकची संधी होती पण त्यावर मिस जजमेंट फिल्डरचं. कॅच ड्रॉप. चौकार. स्कोर सध्या 25-25. रितेशला पहिल्याच बॉलवर आयुष्यमान भावाचा आशीर्वाद प्रदान होतोय. या वेळेला खोलात होता बॉल. दिशा दिली. बॉलच बॅक ड्राईव्ह. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या साह्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 26-26 धावा. पहिल्या डावाचे 8 बॉल अजूनही बाकी आहेत. पायसाहेब पार द्यान 50+ टोटल. हे स्टार कोसलेला उभारता येईल का? कारण समोर चॅलेंज तगड आहे टीम आर्यन स्पोर्ट्स टेंभरेचं. यावेळेला बॅटच्या टो एंडला बॉल संपर्कात आलेला आहे. मिडऑफचं क्षेत्र खाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजरित्या पूर्ण होताना दिसेल. 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित झाली आहे 28-28. लॉस ऑफ 6 विकेट. Still 1 to go. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेट रिजन कडे बॉल निघालाय. चांगला फटका आहे मात्र एकच धाव मिळताना दिसेल. याचबरोबर षटकाची होईल सांगता ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या अंती टीमची धावसंख्या आपण बघत आहोत 29. 6 विकेट गमावल्यात स्टार कोसलेनं. देऊयात संधी डीजे माडीला. बॉलिंग मार्कवर मनोज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक षटक. 4 षटकात 29 धावा बनलेल्या आहेत. विवेक साकर एंडला त्यांच्यासोबत नितेश येत आहेत. आता या जोडीवरती पूर्णपणे जबाबदारी आहे स्टार कोसलेची. पार द्यान 45-50+ टोटल उभारावी लागेल पण समोर तितकाच नामवंत गोलंदाज मनोज खेंबारीला आपण बघत आहोत सध्या बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम बॉल हवेत. स्कोर लेगचा फिल्डर पोहोचू शकला नाही. लॉंग लेगला बॅकअप आलाय. तिसऱ्या दाब्याचा प्रयत्न चालवला होता पण आता नकार आणि अखेरीस तिसऱ्या दाब्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय की काय हे पाहायचंय. स्ट्रायकर इनला विवेक सेफ की अनसेफ, आउट की नॉट आउट
या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता केला जाईल. इज गॉन. फलंदाज होतोय धावबाद आणि मैदानावरती 31 ला सध्या गमावलाय गडी 7वा टीम स्टार कोसलेनं. फलंदाज धावचित सोडावं लागतं मैदान विवेकला. बॅटिंगसाठी पांडुरंग दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सहजरित्या तिसरी धाव बनली असती. इतका वेळ होता बॅटर्सकडे. थ्रो देखील लेझी आला होता पण प्रॉपर कॉलिंग झालं नाही आणि त्याच कारणासह विवेकला मात्र धावची धाबा 2 माघारी यावं लागलेलं आहे. धाबा 31. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्याच बॉलवर सांघिक सफलता, सांघिक सुयश मिळत आहे आर्यन स्पोर्ट्स टेंभरेला. 31 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 7 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. स्ट्रायकरला नवीन बॅटर पांडुरंग. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅक फटका. उंची गाठली आहे आणि अंतरही गाठलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुरू होता पण त्याच्या हाताला चटका देत 440 ओव्हरचा झटका देत बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पांडुरंगाच्या बॅटमधून हा विस्फोटक फटका, षटकार. एकूण धावसंख्या दाखल करू ती अंकित झालेली ती 37. सेकंडचा कॉल आहे. 2 धावा तर बनलेल्या आहेत आणि या 2 धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ते 39-39. यावेळेला बॉल हवेत. फिल्डर पाहतोय आणि अखेरीस पुन्हा एकदा पोहोचण्याचा प्रयत्न योगेश कोरचा. तो फसला कॅच ड्रॉप. या षटकात खास करून योगेश कोरची फिल्डिंग थोडी चिंतेची बाब बनलेली आहे. कॅच ड्रॉप, 2 धावा, धावसंख्या 41, स्टील 2 टू गो. पांडुरंग यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे धावफलकाला वेग देण्याचा. शॉर्ट बॉल पूल केला, गॅप मध्ये निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान फिल्डर आले. सेकंडचा कॉल आहे आणि ऑस्ट्रेलियाला बॅटर पोहोचले. तिसरीचा प्रयत्न होईल का पण आता बॅकअप येत आहे. 2च धावा. 2 धावेसोबत एकूण धावा संख्या स्कोरबोर्डवर अंकित झालेल्या आपण बघत आहोत ते 43. 43 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 7 फलंदाज बाद झालेत. पांडुरंग यांच्या महत्वपूर्ण 4 चेंडूत 12 धावा. 300च्या बॅटिंग स्ट्राइक रेटनं 1 षटकार, 3 डबल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल. शेवटचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. गॅप मध्ये फिल्डर आले होते, उमेश होते. प्रयत्न चांगला होता झेल पकडण्याचा, तो मात्र फसला. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे आणि 3ऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद झालेत. सो 2+ विकेट एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपलाय. 45 धावा बनल्या स्टार कोसलेकडून आणि विजयासाठी टीम टेंभरेला 46-46 टार्गेट. सेहेचाळीस धाब्याचं टार्गेट सेट झालेलं स्टार कोसले. फिल्डिंग लगेचच सेट करा. त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स टेंबरेला रिक्वेस्ट आहे आपण डगआउटचा ताबा घ्या.
टूर विथच कुठेही जाऊ नका. दुसरा डाव सुरू होतोय. पाठलाग 46चा सुरू होतोय. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे करून आणि कशा पद्धतीने रनचेस लंगेल या करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव ऐकूयात दुसऱ्या डावासाठी सुनील शेळके सरांचा आवाज. थँक्यू. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा. आर्यन स्पोर्ट्स टेंबरेची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघतो फलंदाज योगेश कोर प्रिन्स ऑफ मुरबाड म्हणून त्यांना उल्लेखण्यात येत आहे. त्याचबरोबर त्याच्या साथीने बॅटर मनोज केंबारी आणि योगेश कोर ही ओपनिंग पेअर खेळपट्टीकडे दाखल होताना आपण बघतो. पहिल्या डावामध्ये गोलंदाजाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आपण पाहिलेली आहे. आर्यन स्पोर्ट्स टेंबरेच्या वतीने गोलंदाजी करत असताना पहिलं षटक योगेशने हाताळलं होतं. त्याने 9 धावा खर्च केल्या, 2 गडी मिळवले होते. एक नो बॉल सुद्धा त्या षटकामध्ये आपण पाहिला होता, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं चांगलं षटक त्याने हाताळलं. विशेषत्वाने अनुभवाचा खजिना असणारा गोलंदाज सुहास याने चांगली गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला, 1 गडी मिळवला. तिसरं षटक त्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सेकंड स्पेलमध्ये योगेश कोरने हाताळलं. त्याने 3 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकामध्ये आयुषच्या वतीने 8 धावा खर्च करण्यात आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये धावपलकाला मोमेंटम मिळाला. 16 धावा मनोजच्या विरोधात पूर्ण करत असताना फलंदाज पाहायला मिळाले ते म्हणजेच ई स्टार कोसलेचे. एकूण धावा बनल्या त्या म्हणजेच 45 आणि 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पांडुरंग एका वेगळ्या रंगामध्ये फलंदाजी करताना आपण त्यांना अनुभवलं. मनोजी केंबारी त्याचबरोबर सुनीलजी बांगर यांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत या मुख्य मंचावर. दुसऱ्या डावाला सुरुवात. स्टार्किंगला बॅटर प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर, नॉ स्टार्किंग यांना मनोज केंबारी. पहिला चेडू कडा घेतली, मागे गेला, यष्टीरक्षकाने झेल टिपला. बहुचर्चित फलंदाज, बहुमूल्य फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज वासुदेवला. टेंबरेने त्यांचा मोठा विकेट गमावला.
पहिल्या चेंडूवर फलंदाज योगेश कोर बाद होताना आपण पाहिलेले आहेत. वासुदेव गेले अनेक वर्षापासून कोसले टीम मध्ये यांचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. अनेक नवखे खेळाडू ज्यांनी घडवलेले आहेत असा खेळाडू वासुदेव. क्रमांक 3 साठी फलंदाज डबल 1 जर्सी बेअर केलेले बॅटर धनाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगले खेळाडू आहेत धनाजी. इथे उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज योगेश कोरचा काटा काढलेला आहे गोलंदाज वासुदेव भोईरने. यष्ट्यांच्या रोखाने फेकला गेलेला चेंडू डाबीष्ट सोडून जात असताना मागे आपण बघत आहोत. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलेले त्यानंतर झालेली आहे फेक. पंच मागे बघतायत. हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेले आहे. धाव मिळाली एक धाव धावपलकावर एक गडी गमावलेली आतापर्यंत टेंभरेने. बॅकफुटला ढकललं होतं बॅटरला. स्क्वेअर ऑफ द विकेट स्लॅश करण्याचा प्रयत्न बॅटरचा. चेंडू फैचा संपर्क नाही आणि पंच मात्र स्थिर आहेत. तिसऱ्या पंचांकडे खरं तर हा निर्णय सोपवलेला आहे मैदानी पंचांनी. पाहायचा आहे त्या मला असं वाटतं वाईट बॉलसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. दोन्ही संघांसाठी आपण बघतो एक एक रिव्ह्यू इथे ठेवण्यात आलेला आहे. वाईड आणि बीमरसाठी तो तुम्ही यूज करू शकता आणि तोच केलेला आहे. वेगवेगळ्या अँगलने आपण खरं तरी ते आता त्या गोष्टी निहाळत आहोत. फेअर बॉल. समोर चेंडू खरं तर पिच झाला होता. फलंदाजाच्या अँगल होता बाहेर निघणारा. त्याचमुळे मला असं वाटतं नॉस्ट्रायकिंग एंडला असणाऱ्या फलंदाजांना असं वाटलं असावं कदाचित का व्हाईट बॉल असावा. लेटकटचा फटका खेळता एक क्षेत्ररक्षक आहे तिकडे उपस्थित. त्याच्याच दिशेने खेळला गेलेला हा फटका होता. दिशा दिली होती फक्त आणि फक्त. गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. अनुभव हा तुमच्या प्रोफाईलला फक्त स्टिक करण्यापुरता किंवा पेस्ट करण्यापुरता कॉपी करण्यापुरता तो मर्यादित नसावा. ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होता त्या त्यावेळेस तुमच्या खेळीमधून तो अनुभव दिसला पाहिजे आणि तेच काम करतायत गोलंदाज वासुदेव. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं तेही या पद्धतीच्या फलंदाजांच्या विरोधात अत्यंत कठीण काम आहे. परंतु आतापर्यंत योग्य रीतीने ती जबाबदारी पेललेली आहे वासुदेव भोईर यांनी. पावलांचा वापर. इथे चेंडूवर हरकत मिळाली होती. असं वाटतं की चेंडू डिव्हिएट झाला होता. पाहताय आता 7 स्टार लाईव्हच्या वतीने आपण ऑनस्क्रीन रिप्ले बघूया. राईट आर्म राऊंडने गोलंदाज गोलंदाजी करतायत. पंचांच्या जवळ आल्यानंतर डीप होत आहे. चेंडू पडल्यानंतर मला असं वाटतं थोडा ऑफ कटरच्या अंदाजाने आत आला होता. मैदानी पंचांकडे खूप मोठा अनुभव आहे. चांगली अंपायरिंग आपण बघतो धर्मेंद्र वर्मा सरांच्या वतीने. इनसाइड आउट. 30 यार्ड सर्कल तर भेदलंय. एक टप्पा घेतलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. पाठमोरे अवस्थेमध्ये चांगली कामगिरी. चेंडू अडवलाय त्यानंतर झालेली आहे फेकी. एक धाव दरम्यान मिळालेली आपण बघत आहोत. 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी धावेने धावपलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत 4. गोलंदाज ज्यावेळेस अँगल क्रिएट करतो तो अँगल जर तुम्हाला कव्हर करायचा असेल तर तुमच्याकडे इनसाइड आउटचा फटका असलाच पाहिजे की जो खेळला गेला होता बॅटरच्या वतीने. पायांमध्ये चेंडू ठेवला. क्षेत्ररक्षक आहेत. पाहायचंय इथे थोडं गहाळ क्षेत्ररक्षण झालं. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि त्याचमुळे धाव मिळाली. एक षटक संपलं पहिलं. धाबा बनवायचे विजयासाठी 46 आणि पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला वासुदेव भोईरने 5. एक गडी त्याने मिळवला.
4 षटकांचा खेळ शेष आहे. 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि धाबा बनवायचे 41. 10.25 चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. करंट रन रेट 5च आहे, कारण पहिले षटक वासुदेव भोईर यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने राहिलं होतं. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील सर्वाधिक घातक खेळाडूला बाद करता त्यावेळेस तिथे तो तुमचा त्या क्षणाला झालेला विजय आहे. कधी कधी क्रिकेटमध्ये गोलंदाजाला सुरुवात चांगली मिळते, अनुकूल मिळते, परंतु पुढे जाऊन काही चेंडूंमध्ये ती प्रतिकूल बनत असते. कधी कधी सुरुवात प्रतिकूल म्हणजे पहिल्याच 1-2 चेंडूवर मार पडतो गोलंदाजावर, त्यानंतर तो कमबॅक करतो. इथेही याही षटकाची सुरुवात मला असं वाटतं विकेटने होऊ शकते आणि तेच झालेलं आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सचिनने कठीण झेल टिपला आणि त्याचमुळे फलंदाज, घातक फलंदाज, हार्ड हिटर बॅटर मनोज केंबारी याच्या खेळीचा अंत झाला. छान गीत आपण ऐकलं. 5 धावे धावपलकर. दुपारचं सत्र सुरू आहे. हवेचा जोर या सारिका मैदानाच्या चहू बाजूने आपण बघतो चांगल्या पद्धतीने आहे. जे फ्लॅग्स इकडे लावलेले जे कर्टन्स आहेत बाउंड्रीवर विशेषत्वाने ते कर्टन सुद्धा डामडोलाने हलत आहेत. त्याचमुळे मैदानामध्ये खेळत असताना तितकी प्रतिकूल परिस्थिती नाहीये. क्रिकेट खेळ रखरखत्या उन्हाच्या खाली सुद्धा तुम्हाला खेळावा लागतो. अलीकडे टेनिस बॉल क्रिकेटचा दर्जा सुद्धा बदललेला आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला दाखवत असतं. महिना आपण पाहिला तर तो जानेवारी संपण्याच्या मार्गावर आहे. फेब्रुवारीला सुरुवात होईल. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे अगदी 15-16 तारखेपासून 15 दिवस गेल्यानंतर अनेक रात्रकालीन स्पर्धा आपला वेध घेतात. आपलं अवधान तिकडे आकृष्ट करत असतात. अशा अनेक वेगवेगळ्या स्पर्धा सुरू होतील. त्यानंतर मग फेब्रुवारी नंतर नाईट क्रिकेटला जोर येईल. डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या बॅट आणि पॅड मधून चेंडू काढलेला आहे. गोलंदाज सचिन याने पहिल्या चेंडूवर फलंदाज मनोजला नामोहरम केलं आणि इथे आता फलंदाज स्वप्नीलला ते शांत ठेवतायत. हा बघा चेंडू. व्हॉट अ ग्रेट बॉल. चांगला चेंडू होता. उजव्या स्टेच्या बाहेरचा प्रॉपर यॉर्कर हाताळला गोलंदाज सचिनने. आणखी एकदा कमी गती. फलंदाजाची त्रेधा तिरपीट उडालेली. भंबेरी उडणं काय असतं हे आपण बघूया. फलंदाजाला नेमकं व्यवस्थितरित्या समजून घेता आलं नाही की मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय चाललेलं आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत लेग बॅकच्या रूपाने ही धाव खरं तर तिकडे कंप्लीट झालेली आपण पाहिली. 1 धावाने धावफलक पुढे गेलेला आहे. आता पार्टनरशिप गरजेची आहे फलंदाजी करणाऱ्या टेंबरे टीमसाठी. विशेषत्वाने ती जबाबदारी धनाजीला घ्यावी लागेल, कारण धनाजी कंपॅरेटिव्हली एक्सपिरियन्स कंटेंडर आहेत. समोर खेळलेत बाणाप्रमाणे सरळ सुरक्षित फटका. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, स्टँड अँड डिलिव्हर, सिक्सर. संगीताला कोणत्याही भाषेची गरज नसते असं म्हणतात. कोणत्याही भाषेमध्ये संगीत असेल तर तरी ते आपल्या मनाला भावत असतं. त्याच पद्धतीचं एक गीत संगीत संयोजकाने आपल्या समोर ठेवलं. अलीकडे म्युझिकल थेरपी म्हणून सांगीतिक उपचार पद्धती सुद्धा उदयाला आलेली आहे. अनेक दुर्धर आजार फक्त आणि फक्त संगीत ऐकून सुद्धा बरे केले जाऊ शकतात. ही बिलीफ सिस्टम सगळ्यात महत्वाची भारतीयांची देण आहे. काल आपण पाहिलं तर 26 तारखेला 77वा प्रजासत्ताक दिन आपल्या भारताने साजरा केला. आणि आज सकाळीच एक दुःखद घटना महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये घडलेली आपण पाहिली. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. योग्य वेळेला चेंडू अडवला. 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. पाहता 2 पूर्ण. क्रिकेट हा खेळ तुमच्या निर्णय क्षमतेचा कस पाहणार आहे. निर्णय क्षमतेची कसोटी घेणार आहे.
इथे क्षेत्ररक्षकाने जो निर्णय घेतला होता तो योग्य सिद्ध केला असं म्हणायला हरकत नाही. अँगल क्रिएट झाला होता आणि त्यानंतर फटका खेळले होते फलंदाज. लॉफ्टेड कबड्रावचा फटका जरूर होता. षटकं संपली. 2-14 धावा आहेत धावपलकावर, 2 गडी गमावलेले आहेत. 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे इथून पुढे. 3 षटकांचा खेळ शेष आहे. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकातील पहिला दिवस सगळे क्रीडा रसिक 7 स्टार लाईव्हच्या वतीने इथे घरबसल्या एन्जॉय करत आहेत. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अमोलजी कतोरे, त्याचबरोबर श्री मदनजी कतोरे. मुरबाडचा क्रिकेटचा जर आपण विचार केला तर मुरबाड क्रिकेटच्या पुस्तकातील सुवर्ण पाने जर तुम्ही उलगडली तर त्यातील एक सुवर्ण पान म्हणजेच अर्थातच मदन कथोरे. ज्या पद्धतीचे गोलंदाजी फ्रेंडशिप टीमसाठी मदन करायचे आणि मग पुन्हा एकदा तेच आहे, उद्घाटन सोहळ्यासाठी ज्यावेळेस ते दाखल झाले होते त्यांनाही चेंडूवर पकड मिळवण्याचा मोह तिकडे आवरता आला नाही. त्यानेही गोलंदाजीचा तिकडे खरं तर आनंद घेतला. या स्पर्धेत चांगलं साऊंड सिस्टीम आपण सगळेजण तुषारजी मडके यांच्या वतीने प्रोव्हाइड केली गेलेली बघतो. डीजे श्रावणी अँड मंडप डेकोरेटर्स. मला आठवतं 4-5 वर्षापूर्वी डीजे श्रावणी याने या सगळ्या क्षेत्रामध्ये शिरकाव करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळेस ज्या पद्धतीची सिस्टम होती ती सिस्टम आणि आताची त्यांची जी साऊंड सिस्टम आहे त्यामध्ये आमूलाग्र बदल आहे. त्यासाठी डीजे श्रावणीचे प्रोप्रायटर त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याचं कौतुक करूया. कौतुक करावं लागेल फलंदाज स्वप्नीलचं. या अगोदर नेमकं काय चाललंय हे त्याला व्यवस्थितरित्या ध्यानात घेता येत नव्हतं. लेझी एलिगन्स असणारा बॅटर आहे. खूप काही न करता धावा बनवणं हे हा फलंदाज जाणतो किंवा त्या पद्धतीने तो खेळतो. षटकाराने आता रेड सिग्नल किंवा रेड अल्टिमेटम दिलेला आहे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना. नौके खेळाडू तुमच्या संघामध्ये अंतर्भूत झाले पाहिजेत. आजचा दिवस जो संघ आपल्या नावावर करणार आहे त्या संघाला बरोबर उद्या ठीक 4:15 ते 4:30च्या आतमध्ये इथे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहायचे. उद्याच्या दिवसामध्ये शेड्यूलमध्ये एक अतिरिक्त सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. एकूण 5 दिवसीय चालणारी ही टेनिस बॉल क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. अमोल कतोरे सर म्हटले की काही नवीन संकल्पना ते बऱ्याचदा आपल्या समोर घेऊन येत असतात. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप आहे. व्हाईट बॉल. यस, पंचांच्या समोर गोलंदाज आलेले आहेत. नो बॉल. बीमर बॉल. यस, तिसऱ्या पंचांच्या वतीने आपण लगेचच हा निर्णय जाहीर करत आहोत. यस, नो बॉल. बीमर. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा आहेत धावपलकावर, 2 गडी गमावलेले आहेत. या हंगामामध्ये तुम्हाला शेवटच्या दिवशी अर्थात फायनल डेला 1 धाव आरोग्यासाठी हे टायटल 40+ क्रिकेटने गेली 8 ते 10 वर्षांपूर्वी समोर ठेवून 40+ क्रिकेटचा प्रवास सुरू झाला होता. आता 40+ क्रिकेट सुद्धा फार बहरलेलं आहे. ते सुरुवातीला थोडं सावकाश होतं, आता ते द्रुत झालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये तालुका हाफ वाईज 40+ क्रिकेट तुम्हाला इथे अनुभवता येईल. जवळजवळ 10 संघ त्या शेवटच्या दिवशी फायनल डेला 40+चे खेळताना ते पाहायला मिळतील. एका तालुक्याचा एक संघ म्हणजे ते क्वालिटेटिव्ह क्रिकेट असणार आहे. डावेष्टी सोडून जाताना चेंडूला आपण पाहिलंय पंचाने सुद्धा ते व्यवस्थितरित्या निहाळलंय, मागे वळलेत. हा चेंडू वाईड आहे. विशेषत्वाने 40+ क्रिकेटचा विचार केला तर भिवंडी तालुक्याचं नाव आपल्याला घ्यावंच लागेल. भिवंडी तालुक्यामध्ये 4 संघटना आहेत 40+ क्रिकेटच्या. सिनियर 40+ क्रिकेट संघटना, त्याचबरोबर मास्टर 40+ क्रिकेट संघटना, त्याचबरोबर नवीन 40+ क्रिकेट संघटना आणि अलीकडे दयानंदजी चोरगे साहेबांनी ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना सुद्धा स्थापन केलेली आहे. मुरबाड 11, त्याचबरोबर कान्होल बॉईज,
चॅलेंजर वाशिम कल्याण संजय चव्हाण बरोबर 40+ खेळताना पाहायला मिळतील. नेरळ टायगर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आरबी विक्ट्री डोंबिवली बरोबर. अंबरनाथ 11 शरीफ दोस्ती 11 शहापूर बरोबर खेळतील. आणि पिकेसन कल्याण डोंबिवली. मॉर्निंग सुपर बॉईज कर्जत हा खूप बलाढ्य संघ आहे. मॉर्निंग सुपर बॉईज कर्जत माझे जवळचे मित्र परागजी साळुंके या संघामध्ये खेळतात. चांगली फटकेबाजी स्वप्नीलने स्वतःला सिद्ध केलेले आहे या सामन्याचा जर विचार केला तर. सायलेंट किलर आहेत बॅटर स्वप्नील. काही काही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर धावा त्यांच्या बनत असतात, परंतु प्रतिस्पर्धी संघाला त्या तितक्या बोचऱ्या ठरत नाही किंवा प्रतिस्पर्धी संघ तितकं गांभीर्याने घेत नाही. अशा पद्धतीने हा स्वप्नील फलंदाज खेळतो. 28 धावा बनलेले आहेत. 18 धावांची गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शेष. 15 मध्ये 18 अशा पद्धतीचं इक्वेशन समोर आहे. तुमचा प्रतिस्पर्धी जर बलवान असेल तर त्याला शह देण्यासाठी, त्याला परास्त करण्यासाठी तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. या दोन्ही संघाने आतापर्यंत तेच केलेलं आहे. सुरुवात चांगली झाली होती विशेषत्वाने गोलंदाजी करणाऱ्या टीमची, परंतु या नवख्या खेळाडूने, कमी अनुभवी खेळाडूने जी मॅच्युरिटी दाखवलेली आहे फलंदाजीत ती अवाक करणारी आहे. आणखी एकदा चांगला फटका खेळतायत. प्लेसमेंट इथे व्यवस्थितरित्या देता आली नव्हती बॅटर स्वप्नीलला. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू निघून गेला, त्याने टिपला झेल आणि त्याचमुळे फलंदाज स्वप्नील यांचा संपला खेळ. नवीन फलंदाज आयुष जातील. 28 धावा धावपलकावर आहेत. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. 18 धावांची गरज आहे. 14 मध्ये 18 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बॅटिंग टीमला. पायांमध्ये चेंडू कडा लागली. पंचांच्या बाजूने चेंडू मागे निघून चाललेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं बॅकअप मिळालं. जवळजवळ आपण बघतो की स्वीपर कव्हर पासून ते थेट डिपिश पॉइंट पर्यंत क्षेत्ररक्षकाला धावून जावं लागलं होतं. त्याने चेंडू अडवला. 2 धावा मिळाल्या. 13 चेंडू शेष आहेत. 13 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आयुष पहिल्या चेंडूवर त्याला 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं. या पद्धतीचे इक्वेशन तुम्हाला जर डिफेंड करायचे असतील तर पहिला मंत्र आहे रेग्युलर इंटरव्हलमध्ये तुम्हाला फलंदाजांना बाद करता आलं पाहिजे आणि इकॉनॉमिकल षटकं हाताळता आली पाहिजेत. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा ऑसम म्हणजे आउटस्टँडिंग हवा आहे. सगळे बॉक्सेस जर तुम्हाला टिक करता आले तर या पद्धतीने हे जे रनचेस आहेत तुम्ही डिफेंड करू शकता. आणि लो स्कोरिंगचा सामना एकदा रंजक बनला की त्यापेक्षा अधिक चांगलं क्रिकेट दुसरं कोणतंच नाही. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न अपूर्ण पडतायत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये संधी साधली चेंडूने. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. वेंट लाईक अ बुलेट फॉर रन्स.
दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज महेंद्र गोतरणे. पहिला चेंडू भरधाव वेगाने फेकलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. हा कठीण झेल टिपता येईल का महेंद्रला हे पाहायचंय. त्याने झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवर आणखी एकदा एका षटकामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये तेच घडलं. पहिल्या चेंडूवर योगेश कोर बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये तेच घडलं. पहिल्या चेंडूवर मनोज केंबारी बाद झाले. आणि याही षटकाच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज धनाजी यांचा अडसर दूर झाला. दृष्ट्या तुम्हाला फार लवकर यश मिळतं. आता हे यश तुम्ही किती टिकवून ठेवता त्यावर तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार की नाही हे ठरत असतं. असं म्हणतात की यश मिळवणं थोडं सोपं आहे परंतु ते टिकवणं अत्यंत कठीण आहे. त्याच पद्धतीने या अगोदरच्या गोलंदाजांच्या विषयी झालेले आहे. पहिलं षटक जर वगळलं म्हणजे पहिल्या षटकामध्ये मला असं वाटतं गोलंदाज वासुदेव भोईरने 5 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केला होता. त्यानंतर इतर गोलंदाजांना पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद करून सुद्धा धावा रोखता आल्या नाही ते सुद्धा तितकंच खरं आहे. 2 षटकांच्या शेवटी मग वासुदेवचं जर इक्वेशन आपण पृथक्करण पाहिलं तर 2 षटकांमध्ये त्याने 20 धावा खर्च केल्या. इथे ही संधी होती. नॉस्ट्राकिंगला जर फेकी आली तर फलंदाज बाद होऊ शकतात. काय घडलंय पंचांचं बोट आबाळाकडे आणि याचमुळे नॉस्ट्राकिंगला फलंदाज धावबाद. दहा चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना फलंदाजीसाठी फलंदाज सुहास केंबारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. स्टॅकिंगला बॅटर विशाल समोर खेळलेत. आणखी एक फलंदाज बाद होऊ शकतात. झेल टिपला आणि हो आणखी एक फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. लागोपाठ अंतरामध्ये इथे एका पाठोपाठ एक फलंदाज गमावलेले आहेत. बॅटिंग टीमने टेम्परामेंट कुठेतरी लूज झाले बॅटर्स आणि याचमुळे आता या सामन्यामध्ये रंजकता निर्माण होत आहे. उर्वरित चेंडू आहेत 9 आणि धाबांची गरज 12. फलंदाज विशाल बाद. असं म्हणतात वर्तमान परिस्थितीमध्ये जो झगडतो तोच भविष्यामध्ये यशस्वी होतो. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष निश्चितच सुरू आहे तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. इक्वेशनचा विचार केला तर 9 मध्ये 12 म्हणजे फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये आणखी ड्रायव्हिंग सीटला आहे. हे सांगण्यासाठी कोणत्याही क्रिकेट पंडिताची गरज नाही परंतु प्रतिकार हा महत्वाचा आहे. प्रतिकार आणि प्रतिसाद हे 2 शब्द सांधर्म्य बाळगणारे असतात. कुठे प्रतिकार द्यायचा आहे कुठे प्रतिकार करायचा आहे आणि कुठे प्रतिसाद द्यायचा आहे हे तुम्हाला जर गमक कळलं तर मग तुमचं व्यक्तिगत आयुष्य असो अथवा क्रिकेट असो तुमचा बोलबाला होईल. 9 चेंडू 12 धावा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणखी एक लेफ्ट हँडर बॅटर अर्शल खेळपट्टीवर दाखल होत आहेत. या गोलंदाजाकडे खूप गती आहे. त्या गतीचा चांगला वापर ते करत आहेत. आणखी एकदा खांद्याचा वापर केला. इथे चेंडू डिबेट होतोय. आता यावेळी क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. काय घडलं क्रिकेटमध्ये फुटबॉलचा तंत्र वापरण्याचा प्रयत्न झाला
पायाला चेंडूचा स्पर्श झाला, चेंडू डिव्हिएट झाला आणि चेंडूने सीमारेषा भेदली, चौकार. आठ चेंडू 8 धावा. डावेष्टी सोडून जात असताना खरं तर आपण इथे चेंडूचा प्रवास बघत होतो. बघा अभय, एक गोष्ट महत्वाची आहे, उजव्या हाताचे फलंदाज ज्या ज्या वेळेस खेळत होते या गोलंदाजाच्या विरोधात त्याच्याकडे चांगलं नियंत्रण होतं, त्याच्याकडे चांगली दिशा होती, तो योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत होता. परंतु डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि या गोलंदाजाच्या समोर सुद्धा अडचणी उभा राहिल्या, आव्हानं उभी राहिली आणि इथून पुढे आता आपण बघतो की चेंडूंची संख्या वाढलेली आहे, अपेक्षित धावा कमी आहेत, गरजेच्या धावा कमी आहेत. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. महेंद्र गोतरणे या षटकाची सुरुवात चांगली केली होती. महेंद्र गोतरणे याने अडचणीत टाकावं लागेल, फलंदाजांना क्रॅम्प करावे लागतील, फलंदाजांना चांगली लाईन आणि लेंथ हिट करावी लागेल, फलंदाजाला शांत ठेवावं लागेल, हे सगळं करावं लागेल महेंद्रला. परंतु डावखुरे हाताचा फलंदाज हर्षल सुद्धा चांगला बॅटर आहे, हे विसरून चालता कामा नये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे, मागे चेंडू निघून येते. स्लिप कॉर्डरमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होताना आपण सगळेजण बघत आहोत. 7 चेंडू आणि 7 धावा, हा चेंडू महत्वाचा आहे. इथे जर मोठा फटका खेळला तर मग बोलबाला असेल या सामन्यामध्ये. तसाही ड्रायव्हिंग सीटला आपण टेंबरे टीम बघतो. हा चेंडू निर्धाव फेकणं गरजेचं आहे कुठे ना कुठे महेंद्र गोतरणेला. तोच प्रयत्न केला होता गोलंदाजाने, ऑनसाइडला फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहायचंय. एकच धाव मिळते, त्याचमुळे हा सामना रंगतदार बनत चाललेला आहे, रोमहर्षक सामना बनलेला आहे. चेंडू शेष आहेत 6, अर्थात 1 षटक. 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टेंबरे टीमला. शेवटचं षटक फेकतायत गोलंदाज पांडुरंग. 6 चेंडू 6 धावा. क्लीन बोल्ट. यष्ट्या उद्ध्वस्त झालेले आहेत, बेड्स डिसलॉज झालेले आहेत. हताश आणि निराशपणाने फलंदाज हर्षलला खेळाडू कक्षाकडे यावं लागेल. पहिल्या चेंडूवर आणखी एकदा एका षटकाची सुरुवात नव्याने होत असताना पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. 5 चेंडू 6 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल इन द क्रिकेट असं म्हणतात की क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशक्य नाहीत. येणाऱ्या हंगामात अनेक स्पर्धांचा मी उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये जी स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे ती नामांकित स्पर्धा मेहरजी पिशेकर आयोजित जगन्नाथ स्मृती चषक. या चषकामध्ये तो इतिहास घडला होता. झाई टीमला शिवशक्ती कडावने 6 चेंडूंमध्ये 1 धाव बनवून दिली नव्हती. इथे 5 चेंडू आहेत, 5 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे. पाचचे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. स्टार्किंग याला नवीन फलंदाज. क्रॅम्प केलंय बॅटरला, क्रॅम्प केलंय. पाहायचंय धाव तर 1 मिळेल, निश्चितच ती मिळालेली आहे. इथून पुढे आता जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाज सुहास केंबारी यांना. जबाबदारी ओळखणं वेगळं, जबाबदारीचं भान असणं वेगळं.
जबाबदारीचं निर्वाहन करणं त्यापेक्षा वेगळं आहे. फक्त जबाबदारी ओळखण्यापर्यंत आपण मर्यादित नसावेत. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला योग्य वेळेवर वापरता आली पाहिजे. ज्ञानाच्या वापरामध्ये म्हणजे उपयोजितेमध्ये स्थळ काळ वेळेची सापेक्षता नसावी असं म्हणतात. गेली अनेक वर्षापासून हा फलंदाज बॅटिंग टीमसाठी फलंदाजी करत आलेला आहे. इथे त्यांना आणखी एक चांगली संधी आहे. खरं तर 4 चेंडूंमध्ये 5 धाबा बनवणं फलंदाजांसाठी तितकं जड असू नये. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने झेल सोडला, चेंडूने सीमारेषा भेदली. दैव देतं आणि कर्मण येतं. संधी निर्माण झाली होती, त्या संधीचा योग्य रीतीने वापर झाला नाही आणि याचमुळे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. विजयाच्या उंबरठ्यावर टेंबरे टीम. हा झेल जर झाला असता तर नाकी नऊ आली असते कदाचित टेंबरे टीमला. या धावा बनवत असताना क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो. क्रिकेट में किंतु परंतु नहीं चलता है. देर इज नो चान्स फॉर इफ्स अँड बट्स इन क्रिकेट. आतापर्यंत या स्पर्धेला जवळजवळ 10,000पेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत. व्ह्यूज वाढत जातील ज्या पद्धतीने सामने मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये समाप्त होत आहेत. शेजारी वाढलेले आहेत आता फलंदाजाचे. 3 चेंडूंमध्ये 1 धाव बनवायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, सुहास यांना. आणि या स्पर्धेमध्ये महत्वाची गोष्ट अभय असं आहे की लेग बिफोर विकेट ग्राह्य धरले जात नाही. अशातच मग बॅटिंग टीम बऱ्याचदा आग्रही असते, कारण फ्रंट ऑफ द विकेट चेंडू पायाने जरी आडला तरी तुम्ही धाबा बनवू शकता. हा ऍडव्हान्टेज आहे बॅटिंग टीमला. चांगला चेंडू किती प्रतिकार देतील हे पाहायचंय. तिखट प्रतिकार द्यावा लागेल गोलंदाजाला. इथे जर या पद्धतीने इक्वेशन गोलंदाजाने स्वतःच्या नावावर केलं किंवा आपल्या संघाला विजय मिळवून दिला तरी या नावाचा बोलबाला असेल. खूप दूरवरून टीम आलेली आहे ईस्टार कोसली. इथे ही धाव पूर्ण की अपूर्ण? धाव पूर्ण आणि त्याचमुळे रोमहर्षक सामन्यामध्ये विजय मिळवला. टेंबरे टीमने जिंकणाऱ्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक वासुदेव भोईर अँड ऑल टीम ईस्टार कोसली. आपण बघूया पांडुरंगाने 5 चेंडूंमध्ये 14 धावा बनवल्या. त्या विघ्नेशच्या 11, कृष्ण